काय म्हणतं रे बामट्या, कोणतरी म्हणलं होतं बघ की माणूस हा चुकीचा पुतळा आहे. ते खरं कसं आहे आज आपल्याला हे व्हिडिओमधून कळणार आहे. चल मग तुला ते सांगतो कसं काय. त्यासोबत तुला एक रेसिपी आणलेली, ती पण चेक करून घ्या. खूप छान बनलेली, टेस्ट अप्रतिम आहे. काय चुका झाल्या त्या बघू. सगळ्यात आधी आपण व्हेजिटेबल्स कट करून घ्यायच्या. त्यानंतर तांदूळ आणि काही डाळी असेल त्या चांगल्या धुवून घ्यायच्या. जशी मुगाची डाळ, तुरीची डाळ जी असेल ते तुमच्याकडे व्यवस्थित धुवून घ्यायचं. त्यानंतर काळी मिरची, लवंग, दालचिनी म्हणजे बेसिकली खडे मसाले घ्यायचे. कुकरमध्ये तेल टाकून जिरे मोहरी आपलं नेहमीसारखं फोडून घ्यायचं आणि त्यात ते खडे मसाले टाकून चांगलं भाजून घ्यायचं त्याला. त्यानंतर त्याच्यात चिरलेला बारीक कांदा आणि जे साहित्य आपण चिरलं होतं ते सगळं टाकून घ्यायचं. त्याला थोडं लाल घ्यायचं बघा. टोमॅटो टाकून घ्यायचे. त्यानंतर गोबी, फुलगोबी येते, गाजर असेल तर गाजर टाकून घ्या आणि त्यात आलू थोडे बारीक पीस करून कट करून घ्यायचे. याच्यात थोडे मोठाले पीस करून टाकायला पाहिजे आणि ते मी खूपच बारीक केले, त्यामुळे ते शिजल्यानंतर त्यात ते मसाले सगळं हरवून गेलं. ग्रीन पीस भरपूर घालायचे जेणेकरून ते खूप छान दिसते. नंतर मसाला, चौरंग स्पेशल मसाला, तिखट, हळद, मिरच पावडर त्याच्यातच टाकून घ्यायचं. थोडे काजू पण टाकलेले आपण, पण ते काजू थोडे हरवून गेले, त्यात दिसलेच नाही. त्यानंतर त्याला थोडं चांगलं परतू द्यायचं आणि नंतर ते सगळे मसाले त्यात टाकून द्यायचे आणि त्यात 2 ग्लासला 3.5 ग्लास पाणी घ्यायचं. 2 ग्लास तांदूळ असेल तर 3.5 ग्लास पाणी टाकायचं. त्यात ते एकदम बेस्ट खिचडी होऊन जाते, पुलाव जे असेल तर. त्यानंतर त्याला पाणी टाकून घ्यायच्यावर थोडं चवीपुरतं मीठ टाकायचं आणि त्यात वरतून कोथिंबीर टाकून द्यायची आणि ते आपण धुतलेले सगळे तांदूळ डाळ टाकून द्यायची. नंतर ते लावून घ्यायचं. बघा असं झाला आपला पुलाव बनायचा होता, पण ती खिचडी झाली. दही आणि पापडासोबत खूप छान कॉम्बिनेशन आहे त्याचं. आपल्याला बनवायचा होता पुलाव, पण आपल्याकडून बनली खिचडी. तर तुला एक गोष्ट सांगतो, नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुला पुलाव कसा बनवायचा 100% दाखवतो. टेस्ट तिची सेमच आहे, ऑलमोस्ट दोन्ही सेमच असतात, फक्त थोडं टेक्स्चरचा फरक येतो. तर मी काय करतो, नेक्स्ट टाईम मी पण शिकून येतो आणि तुला शिकवतो. चॅनल तर बघ आपलंच आहे आणि फ्री आहे. तुला कुठं जायचं आहे, मला कुठं जायचं आहे, सामान तर आहे सगळं आपल्याकडे. त्यामुळे नेक्स्ट टाईम तुला एवढा भारी पुलाव बनवून दाखवतो. या व्हिडिओसाठी ना चॅनलला सबस्क्राईब कर, या व्हिडिओला लाईक कर, शेअर कर, कमेंट कर. आपलं काम